तुम्ही ढोकला बनवता पण तो कधी कडक होतो आणि कधी फुलतच नाही का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघाच. यासाठी मी एका बाउलमध्ये 1 कप बेसन, अर्धा कप दही, अर्धा टीस्पून हळद, चवीपुरते मीठ आणि 1 टीस्पून साखर घेतली आहे. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून एक मिश्रण तयार करायचे आहे. हे मिश्रण फार घट्ट नको आणि फार पातळही नको. बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी. आता सगळ्यात महत्त्वाचं हे की बॅटर 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. ही स्टेप स्किप करू नका. तोपर्यंत आपण एका कढईत 2 ग्लास पाणी घालून गरम व्हायला ठेवू. आता कुठलाही स्टीलचा कप घ्या आणि त्याला आतून तेल लावून ठेवा. आता 5 मिनिटांनंतर 1 टीस्पून खाण्याचा सोडा बॅटरमध्ये ऍड करा आणि हलकेच मिक्स करून घ्या. जास्त फेटू नका. आता तेल लावून ठेवलेल्या कपात बॅटर ओतायचे आहे. कप अर्धाच भरायचा आहे कारण ढोकला फुलणार आहे. गरम झालेल्या कढईत बॅटर ओतलेले कप ठेवायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिटं मीडियम फ्लेमवर झाकून ठेवायचे आहेत. आता एका पातेल्यात तेल ओतून त्यात मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची. त्यात 1 टेबलस्पून साखर आणि अर्धा ग्लास पाणी ओतून फक्त साखर वितळेपर्यंत गरम करायचे. दहा ते 15 मिनिटांनंतर कपाच्या मध्यभागी 1 चमचा उलटा टाकून बघायचा. जर बॅटर चिकटलं नाही तर आपला ढोकला तयार आहे. आता सुरीच्या मदतीने ढोकळा साईडने सोडून घ्यायचा आहे. बघा, किती सॉफ्ट आणि फ्लफी ढोकळा बनवून तयार आहे. आता जे आपण तडक्याचे पाणी बनवले होते ते ढोकल्यावर थोडे थोडे करून पसरवायचे आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.